Hello, today we are going to learn the scope of pharmacology. Scope of pharmacology means how this pharmacology branch is extended or taking consideration into other branches of medicines. This first is pharmacotherapeutics. The meaning of the word therapeutics is to take care of, for, or to nurse. It is the branch of medicine which deals with cure of a disease or relief of symptoms, ensuring safe and इफेक्टिव्ह यूज ऑफ ड्रग्स. म्हणजे ही एक अशी ब्रँच आहे मेडिसिनची की ज्यामध्ये आपण काय करतो, डिसीज क्युअर करणे किंवा त्याच्या रिलेटेड जे सिम्टम्स आहेत ते कमी करण्यासाठी आपण इफेक्टिवली सेफ आणि इफेक्टिवली ड्रग्सचा यूज करणे याच्या रिलेटेड जी ब्रँच आहे त्याला काय म्हणतो, फार्माकोथेरापेटिक्स. आणि ह्या फार्माकोथेरापेटिक्समध्ये कशाचा महत्त्वाचा रोल आहे तो फार्माकोलॉजीचा. कारण फार्माकोलॉजी जी ब्रँच आहे ती ड्रग्सचा बॉडीवरती इफेक्ट काय होतो किंवा बॉडीचा ड्रग्जवरती काय इफेक्ट होतो या संदर्भात जर माहिती असेल तरच आपण काय करतो, ड्रग्सचा सेफ आणि इफेक्टिव्ह यूज करू शकतो. त्यामुळे फार्माकोथेरापेटिक्स एक ब्रँच आहे जी की महत्त्वाचा रोल आहे. कशामध्ये? फार्माकोलॉजीचा एक महत्त्वाचा रोल आहे. कुठल्या ब्रँचमध्ये? फार्माकोथेरापेटिक्समध्ये. नेक्स्ट इज टॉक्झिकॉलॉजी. टॉक्झिकॉलॉजी एक ब्रँच आहे ज्यामध्ये टॉक्झिक म्हणजे पॉयझन आणि लॉजी मीन्स सायन्स. दस टॉक्झिकॉलॉजी इज सायन्स ऑफ पॉयझन. मेनी ड्रग्स ॲक्ट लाईक पॉयझन्स इन लार्ज डोसेस और ओव्हर डोसेस. In case we consider that only poisons act as a toxic, it's not like that. Sometimes the extra dose or overdose will act, extra dose of drugs will act like a poison. So many drugs act like poisons. Thus toxicology can be defined as study of harmful, dangerous or fatal effect of poisons, including therapeutically used drugs. Underline this point that therapeutically used drugs means जे की इफेक्टिवली आपण यूज करतो कशामध्ये, ट्रीटमेंटमध्ये, अशा पण थेरापेटिकली यूज्ड ड्रग्सपासून पण ओव्हरडोस जर झाला तर त्या ओव्हरडोसमध्ये काय होऊ शकतं, तुम्हाला टॉक्झिसिटी दिसून येऊ शकते. त्यामुळे पॉयझन हा असा शब्द आहे, पॉयझन एक घटक आहे जो की थेरापेटिकल यूज्ड ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे पण होऊ शकतो. नेक्स्ट जे आहे ते एन्व्हायरमेंटल पोल्युटन्स, जे की तुम्हाला माहितीच आहेत, इन्सेक्टिसाइड्स किंवा अदर केमिकल्स ऑन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड देअर डिटेक्शन अँड ट्रीटमेंट ऑफ सच इफेक्ट्स. याची सगळ्यांचा जो स्टडी आहे ते कशामध्ये येतो, टॉक्झिकॉलॉजीमध्ये. म्हणजे काय जस टॉक्झिकॉलॉजी कॅन बी डिफाईन्ड ॲज स्टडी ऑफ हार्मफुल, डेंजरस और फॅटल इफेक्ट ऑफ पॉयझन्स. हार्मफुल, डेंजरस आणि फॅटल इफेक्ट. फॅटल म्हणजे जे गर्भाशयात मुलं आहेत त्यांच्यावर इफेक्ट काय होतो पॉयझन्सचा. त्याचसोबतच थेरापेटिकली युज्ड ड्रग्सचा पण काय हार्मफुल, डेंजरस इफेक्ट्स आहेत का त्याचा स्टडी. त्यासोबतच एन्व्हायरमेंटल पोल्युटंट जसे की इन्सेक्टिसाइड्स, कीटकनाशके किंवा अदर केमिकल्स आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर काय इफेक्ट होतो आणि त्यासोबतच त्यांचे डिटेक्शन कसं करायचं त्यांच्या टॉक्झिक इफेक्टचं, आणि त्यासोबतच त्यांना ट्रीटमेंट कशी द्यायची, त्या इफेक्टवर ट्रीटमेंट काय द्यायची, याचा ओव्हरऑल स्टडी म्हणजे काय, टॉक्झिकॉलॉजी. हा काय फार्माकॉलॉजीचा एक स्कोप आहे. नेक्स्ट इज किमोथेरपी. इट इज द ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शियस डिसीज caused by microorganisms and parasites with the help of biologically active chemical entities. किमोथेरपी हा वर्ड तुम्ही बऱ्याच वेळा कॅन्सरच्या रिलेटेड कॅन्सरसारख्या डिसऑर्डर्समध्ये ऐकला असेल. तर त्यामध्ये काय करतो आपण, इन्फेक्शियस डिसीज जे आहेत त्यामध्ये जे की कशामुळे कॉज झालेले आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा पॅरासाईट्समुळे कॉज झालेले. त्या पॅरासाईट्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे कॉज झालेलं डिसीज किंवा डिसऑर्डरला आपण काय करतो, डिमिनिश करण्याचं काम करतो, ट्रीट करण्याचं काम करतो. यासाठी जी थेरपी वापरली जाते ड्रग्सची त्याला काय म्हणतो, किमोथेरपी. द टर्म किमोथेरपी शुड ऑल्सो इन्क्लूड ड्रग ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. As earlier I have told that the term chemotherapy should also include drug treatment of cancer as well. कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये पण जी थेरपी वापरली जाते त्याला आपण काय म्हणतो, किमोथेरपी. नेक्स्ट इज फार्मॅकोएपिडेमॉलॉजी. इट इज द स्टडी ऑफ इफेक्ट ऑफ ड्रग्स इन लार्ज पॉप्युलेशन. हा एक असा स्टडी आहे जो की कशामध्ये कळत होतो, ड्रग्सचे इफेक्ट लार्ज पॉप्युलेशनमध्ये ड्रग्सचे इफेक्ट काय होत आहेत यावरचा जो स्टडी केला जातो त्याला काय म्हणतो आपण, फार्मॅकोएपिडेमॉलॉजी. आणि नेक्स्ट एक नंतर येणार आहे फार्मॅकोव्हिजिलन्स. हे काय इन हँड म्हणजे दोन्ही एकमेकांसोबत चालणाऱ्या दोन ब्रँचेस आहेत, फार्मॅकोव्हिजिलन्स अँड फार्मॅकोएपिडेमॉलॉजी. तर फार्मॅकोएपिडेमॉलॉजिकल स्टडीज कशासाठी हेल्प करतात, फार्मॅकोएपिडेमॉलॉजिकल स्टडीज हेल्प इन
acquiring further knowledge about safety and efficacy of new drugs after their release for community यूज. म्हणजे कधी ज्यावेळेस तुम्ही एखादा ड्रग नवीन तयार करताय, सगळ्या क्लिनिकल ट्रायल्स पास करून तो मार्केटमध्ये रिलीज करताय कम्युनिटी यूजसाठी, म्हणजे लोकांच्या यूजसाठी आपण तो ड्रग काय करतोय, डिस्ट्रीब्यूट करतोय. आणि त्या ड्रग डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर त्या ड्रगची सेफ्टी काही काही जे आहेत, प्रत्येक कंडिशनमध्ये आपण ड्रग टेस्ट केलेला नसतो, पण काही काही रेसेसवर त्याचा वेगळा परिणाम होतो. मग त्याची सेफ्टी आणि इफिकसी चांगली आहे का या बाबतीत आपण त्याचा स्टडी करतो. कसं, पोस्ट मार्केटिंग सर्वेलन्सनं. पोस्ट मार्केटिंग सर्वेलन्समध्ये काय, तुम्ही ड्रग लार्ज प्रमाणात डिस्ट्रीब्यूट केला, रेडी टू यूज आहे ड्रग, पण बऱ्याच वेळा त्यानंतर ज्या तक्रारी येत आहेत त्या तक्रारी गोळा करून आपण लोकांकडून येणाऱ्या ज्या तक्रारी आहेत त्या ड्रग संबंधीच्या, त्या गोळा करून त्याच्यावर आपण स्टडी करतो. आणि ती जी ब्रँच आहे स्टडी करण्यात, त्याला काय म्हणतो, फार्मॅको इपिडेमॉलॉजिकल. इट इज द स्टडी ऑफ इफेक्ट ऑफ ड्रग्ज इन लार्ज पॉप्युलेशन. लार्ज पॉप्युलेशन म्हणजे ओव्हरऑल आपण जिथं जिथं ड्रग डिस्ट्रीब्यूट करतो आहे तिथून तेवढ्या पॉप्युलेशनवरती जो काय इफेक्ट होतो आहे ड्रग्सचा, त्यासंबंधीचा स्टडी करणे म्हणजे काय, फार्मॅको इपिडेमॉलॉजी. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ह्याच्या रिलेटेडच दुसरा एक पॉईंट आहे, स्कोप आहे, जो की काय, फार्माको विजिलन्स. दोन्ही इन हँड चालतात. कुठले फार्माको इपिडेमॉलॉजी आणि फार्माको विजिलन्स. नेक्स्ट इज फार्माको विजिलन्स. आता फार्माको विजिलन्स म्हणजे काय, जसं की पोस्ट मार्केटिंग सर्वेलन्स करत होतो आपण, त्यामध्ये काय, ड्रग्सचे इफेक्ट मोजत होतो, ड्रग्सचे इफेक्ट पाहत होतो. तर ह्या फार्माको विजिलन्समध्ये काय बघणार आहे आपण, इस्पेशली कशाचे, ॲडव्हर्स इफेक्ट. इट इज द स्टडी अँड प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग अँड रिस्पॉन्डिंग टू द इश्यू ऑफ ड्रग सेफ्टी थ्रू द डिटेक्शन ऑफ ड्रग इफेक्ट्स, इस्पेशली ॲडव्हर्स इफेक्ट. ॲडव्हर्स इफेक्ट आयडेंटिफाय करायचे आणि त्यांना रिस्पॉन्ड काय करू शकतो आपण, काय वेगवेगळे चेंजेस करू शकतो का आपल्या ड्रगमध्ये, जेणेकरून ते ॲडव्हर्स इफेक्ट मिनिमाइज करता येतील. यासंबंधीचा स्टडी म्हणजे कुठला, फार्माको विजिलन्स. इट इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ व्हॉलंटरी रिपोर्टिंग. इट इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ व्हॉलंटरी रिपोर्टिंग. व्हॉलंटरी रिपोर्टिंग म्हणजे काय, मी जर एखादा ड्रग घेतला नवीन आलेला बाजारात आणि त्यासंबंधी मला काय ॲडव्हर्स इफेक्ट जाणवले, जे की माझ्या ऑलरेडी मेडिकल हिस्ट्रीमुळे असतील किंवा माझ्या सभोवतालच्या ॲटमॉस्फिअरमुळे असतील, तर त्यासंबंधीचं मी रिपोर्ट करू शकतो. कुणाला, त्या कंपनीला मेल करू शकतो, की जेणेकरून मला असा या ड्रगसंबंधी ॲडव्हर्स इफेक्ट जाणवलेले आहेत, ते तुम्ही कशामुळं आलेत काय, त्यासाठी मला काय करा, मदत करा, हेल्प करा, यासाठी आपण मेल करू शकतो. तर त्याला प्रोसेसला काय म्हणतो आपण, व्हॉलंटरी रिपोर्टिंग. म्हणजे फार्माकोविजिलन्स ही प्रोसेस कशी चालते, इट इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ व्हॉलंटरी रिपोर्टिंग. त्यासोबतच काय, प्रिस्क्रिप्शन मॉनिटरिंग. प्रिस्क्रिप्शन मॉनिटरिंग म्हणजे प्रिस्क्रिप्शन कुठल्या व्यक्तीला दिले. लहान मुलांमध्ये जर प्रिस्क्रिप्शन दिलं असेल तर त्या प्रिस्क्रिप्शनवर वेगळे काय आहे का, जर प्रिस्क्रिप्शन मॉनिटरिंग म्हणजे प्रिस्क्रिप्शनमध्ये त्यासोबत कंबाईंड कुठले ड्रग्ज दिलेत, त्यामुळं काय ॲडव्हर्स इफेक्ट होतो आहे का, यासंबंधीचा जो स्टडी आहे तो काय केला जातो, फार्माकोविजिलन्समध्ये कन्सिडर केला जातो. नेक्स्ट जे आहे ते मेडिकल रेकॉर्ड्स. म्हणजे मेडिकल हिस्ट्री कुठली आहे का, तुम्हाला डायबिटीज होता का, हायपर टेन्शन होतं का, दुसरे कुठले आजार होते का, ज्यामुळं हे ॲडव्हर्स इफेक्ट जाणवले, असे पण माहिती जी आहे ते फार्माकोविजिलन्समध्ये स्टोअर केली जाते. नेक्स्ट जो आहे तो स्टॅटिस्टिकल स्टडीज ऑफ ड्रग यूज इन द पॉप्युलेशन. स्टॅटिस्टिकल स्टडीज म्हणजे एवढ्या भागात, म्हणजे समजा आफ्रिकेमध्ये जर वेगळे रेसेस वेगळे आहेत, तर आफ्रिकेमध्ये त्यांची त्यांची डाएट वगैरे जे आहे ते वेगळे आहेत, तर त्यामध्ये स्टॅटिस्टिकल स्टडीज म्हणजे काय, तेवढ्या भागात वेगळा येतो आहे का, तिथल्या वातावरणात ॲडव्हर्स इफेक्ट जाणवतात का, किंवा इंडियामध्ये जाणवत नाही आहेत का, याचा जो स्टडी आहे तो काय, स्टॅटिस्टिकल स्टडीज ऑफ ड्रग. म्हणजे फार्माकोविजिलन्स कुठल्या पद्धतीनं राबवला जातो, तर फर्स्टली व्हॉलंटरी रिपोर्टिंग, प्रिस्क्रिप्शन मॉनिटरिंग, मेडिकल रेकॉर्ड्स आणि स्टॅटिस्टिकल स्टडीज. या 4-5 ऑप्शनद्वारे काय करू शकतो आपण, तुमच्या फार्माकोविजिलन्स जे आहे त्याचा स्टडी करू शकतो. नेक्स्ट इज फार्माको इपिडेमॉलॉजी अँड फार्माकोविजिलन्स गो हँड इन हँड. ॲज आय हॅव ऑलरेडी टोल्ड दॅट फार्माको इपिडेमॉलॉजी अँड फार्माकोविजिलन्स गो हँड इन हँड. फार्माकोविजिलन्स स्पेशली काय आहे, तुमच्या फार्माकोविजिलन्स स्पेशली कशाचे रिलेटेड, ॲडव्हर्स इफेक्ट रिलेटेड. तर फार्माको इपिडेमॉलॉजी का, ड्रग्सचा इफेक्ट लार्ज पॉप्युलेशनमध्ये, म्हणजे पोस्ट मार्केटिंग, क्लिनिकल ट्रायल्स अप टू फेज 3पर्यंत काय करतो आहे आपण, फेज 3पर्यंत ऑलरेडी 1000 और 10,000 पीपलपर्यंत आपण काय करतो, त्याच्यामध्ये स्टडी करतो आहे. 10,000 पीपलमध्ये स्टडी करतो आहे. क्लिनिकल ट्रायलच्या 4 फेजेसपैकी काय करतो आहे, फर्स्टमध्ये 100 पीपलवर, सेकंडमध्ये 1000 पीपलवर,
आणि थर्ड फेजमध्ये अप टू 10,000 or 20,000 पीपलवर स्टडी करतो आहे 3 फेजेसमध्ये. पण फेज 4 जी आहे ती काय पोस्ट मार्केटिंग सर्वेलन्स, म्हणजे ओव्हरऑल डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर ड्रग तुम्ही काय कुणाबद्दल अडचण येते का, कुठले इफेक्ट कसे जाणवतात, हे जे त्याचा त्याचा स्टडी म्हणजे काय पोस्ट मार्केटिंग सर्वेलन्स. आणि हा पोस्ट मार्केटिंग सर्वेलन्स कशामध्ये येतो, फार्माको इपिडोमॉलॉजी म्हणजे मध्ये. आणि त्याच्यासोबत काय ॲडव्हर्स इफेक्ट, स्पेशली ॲडव्हर्स इफेक्ट रिलेटेड स्टडीला काय म्हणतं फार्माको विजिलन्स. म्हणजे फार्माको विजिलन्स आणि फार्माको इपिडोमॉलॉजी काय सोबत चालत आहेत एकमेकाच्या. नेक्स्ट इज फार्माको इकॉनॉमिक्स. इट इज द कॉस्ट ऑफ ड्रग थेरपी टू द हेल्थ केअर सिस्टीम, सोसायटी अँड इंडिव्हिज्युअल इज डिटरमाइंड अँड एक्झामाइन्ड बाय फार्माको इकॉनॉमिक स्टडीज. फार्माको इकॉनॉमिक स्टडीजना काय करतो आपण इंडिव्हिज्युअल पेशंट आणि हेल्थ केअर सिस्टीम आणि सोसायटी आणि कॉस्ट ऑफ ड्रग थेरपी ह्यांना काय करतो आहे कम्पेअर करण्याचं काम करतो आहे. म्हणजे बेनिफिट टू कॉस्ट टू बेनिफिट रेशिओ काढतो आहे. म्हणजे एखादा ड्रग आपण शोधून काढतो आहे, सपोज कॅन्सरवरती किंवा तुमच्या हायपर टेन्शनवरती एखादी ट्रीटमेंट नवीन ड्रग शोधून काढतो आहे. पण ऑलरेडी प्रेझेंट ड्रगपेक्षा त्या नवीन शोधून काढलेल्या ड्रगची जर कॉस्ट जास्त असेल तर ते काय इन्व्हेन्शन काय बरोबर नाही. म्हणजे इकॉनॉमिकली ते काय फिट होत नाही. म्हणजे ते प्रिफर करणार आहेत का लोक नाही. म्हणजे कॉस्ट टू बेनिफिट रेशिओ काय पाहिजे, कॉस्ट मिनिमम पाहिजे आणि बेनिफिट्स काय मॅक्झिमम पाहिजे. त्यावेळेस आपण काय करणार, ती ट्रीटमेंट ॲडॉप्ट करणार आहे. त्यामुळं फार्मॅको इकॉनॉमिक्स पण महत्त्वाचं आहे. नेक्स्ट जे आहे ते फार्मॅको जेनेटिक्स. मग फार्मॅको जेनेटिक्स काय, इट इज द स्टडी ऑफ जेनेटिकली मेडिएटेड ऑर इनहेरिटेड डिफरन्सेस इन ड्रग मेटाबॉलिझम अँड ड्रग रिस्पॉन्स इन ह्युमन बिंग्स. ह्यामध्ये काय जेनेटिकली मेडिएटेड ऑर इनहेरिटेड डिफरन्सेस इन ड्रग मेटाबॉलिझम अँड ड्रग रिस्पॉन्स इन ह्युमन बिंग्स. म्हणजे काय जेनेटिकली तुमचे जीन्स जे आहेत ते काय होतात इनहेरिट होत आहेत किंवा मेडिएट होतात. तर आता पॅरेंट्सकडून आलेले किंवा जसं तुम्ही मोठं होत आहे तसं वातावरणातील बदलामुळे इनहेरिटन्स होतो तुमच्या जीन्समध्ये. आणि त्यामुळे तुम्ही काय एखाद्या ड्रग थेरपीला काय होऊ शकताय, रेजिस्ट होऊ शकताय. जसं की तुमचे मोस्ट फेमस एक्झाम्पल म्हणलं तर तुमचे ट्युबरक्युलोसिस जे आहे, ट्युबरक्युलोसिसच्या ट्रीटमेंटमध्ये काय करतो डॉट्स थेरपी असते, डायरेक्ट ऑब्झर्वेशनची ट्रीटमेंट. तर त्या ट्रीटमेंटमध्ये काय करतो आपण सतत आठवड्याला काय करतो कॉम्बिनेशन बदलतो आहे. कशाचं, अँटीबायोटिक्सचं कॉम्बिनेशन कशासाठी बदलतो आहे, कारण तो मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा बॅक्टेरिया जो आहे तो करतो सम टाईम नंतर त्या ड्रगला रेजिस्ट करायला चालू करतो. म्हणजे काय जरी ड्रग दिला तरी तो काय करतो इफेक्ट दाखवत नाही, ड्रगचा इफेक्ट त्याच्यावर होत नाही आहे. कारण तो काय करतो स्वतःमधले जीन्स काय करतो ॲडॉप्ट करतो आणि त्यामुळं काय होतो तो कंटिन्यू परस्यू राहतो. त्यामुळं आपण काय करतो आठवड्याला काय करतो कॉम्बिनेशन बदलतो आहे. आणि तसंच जे कॉम्बिनेशन चेंजेस होतात समजा जीन्समध्ये, तर ते जेनेटिक्सचा स्टडी करण्याची जी ब्रांच आहे त्याला काय म्हणतो फार्मॅको जेनेटिक्स. ओके, थँक्यू.